आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत। ड्रायफ्रूटच्या लाडूलाच आपण डिंकाचे लाडूसुद्धा आपण म्हणतो। हे लाडू एकदम लहानापासून आणि मोठ्यापर्यंत पौष्टिक असतात, तसेच कमरेसाठी गुडघेदुखीसाठी सुद्धा खूप चांगले असतात। चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला पटापट सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया। 1 किलो खोबरसाठी आपल्याला अर्धा किलो खारीक लागणार आहे। तसेच एक पाव आपल्याला बिब्याची गोडंबी, 1 पाव अक्रोड आणि आपल्याला पिस्ता 1 पाव आहे, चवळ्याची गोडंबी 1 पाव आहे, त्याच्यामध्ये खसखस पण आपण 1 पाव घेतलेला आहे आणि 1 पाव बदाम, 1 पाव काजू आणि ह्याच्यासोबतच आपण डिंक पण टाकणार आहे। आणि आपल्याला लगभग ह्याच्यासाठी आपल्याला 1 किलो ते 1.5 किलो तूप लागेल। चला तर मग आपण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। पहिला आपण हे सगळं साहित्य मिक्सरवरून भाजून घेऊन व्यवस्थित मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत। हे आपल्याला मिक्सरवरून बारीक करताना सुरुवातीला आपण असे खोबरचे थोडेसे पीसेस करून घेतलेले आहेत, ते मिक्सरमध्ये टाकायचे आणि आपण खारका पण ह्या फोडून अगदी बारीक अशा करून घेतलेल्या आहेत। एकदम आपण मोठ्या मोठ्या खारका घेतल्या तर मिक्सर आपला तुटण्याची भीती असते किंवा गरम होऊन जळेल ते, म्हणून आपण खोबरचे थोडेसे तुकडे आणि त्यामध्ये बारीक केलेले खारकाचे तुकडे दोन्ही एकत्र करून आपल्याला बारीक करून घेऊया। खारीक आणि खोबर मिक्स केल्याच्या नंतर मिक्सरवरून काढल्याच्या नंतर हे बघा एकदम बारीक असं मिक्सर झालेलं आहे। हा 100 ग्राम डिंक आपण तेलामध्ये तळून घेतलेला आहे। तो डिंक आपल्याला ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये टाकायचा आहे। त्याचबरोबर आपण 1 किलो साखर घेतलेली आहे, ती पण आपल्याला बारीक करून ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये लागणार आहे। मिक्सरवरून आपण हे सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे। हे आपलं खोबर आणि खारकांचं बारीक पावडर केलं आहे। हे बदामचं आहे, काजूचं पावडर आहे, साखर बारीक करून घेतली, त्याच्यामध्ये आपण पिस्ता बारीक करून घेतलेला आहे, एक खसखस बारीक करून घेतलेली आहे, बिब्याची गोडंबी, सगळं जे आपलं साहित्य होतं, अक्रोड आणि हे सगळं साहित्य आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यासाठी 1 किलो तूप लागणार आहे। 1 किलो तुपामध्ये आपण हे डिंकाचे लाडू बनवणार आहे। हा आपण डिंक येथे 100 ग्राम डिंक बारीक करून घेतलेला आहे। जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे। यानंतर तूप चांगलं उकळल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये सर्व बारीक केलेले डिंकाच्या लाडूचे साहित्य एक एक करून टाकणार आहोत। सुरुवातीला आपण याच्यामध्ये खसखस चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। त्यानंतर हे बारीक केलेलं साहित्य आपण भाजून घेणार आहोत। बघा कसा खमंग असं एकदम असा वास येतो याचा आणि लागायलाही खूप चविष्ट लागते, तसेच कमरेसाठी खूप चांगलं आहे। कंबरदुखी, गुडघेदुखी या डिंकाच्या लाडूने कमी होते। लावून गड्याने मी वजन यानंतर आपण हे काजू बदामचं पावडर केलेलं टाकत आहे आणि अक्रोडचं
एका पाठोपाठ एक आपल्याला सगळं साहित्य तुपामध्ये चांगल्या प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना मंद आचेवरती आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याला जळकट वास वगैरे लागला नाही पाहिजे. सर्वात शेवटी आपण साखर टाकलेली आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये डिंक टाकून हलवून घ्यायचं आहे. एकदम मिश्रण असं छान पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण झाकून ठेवूयात. थोड्या वेळाने आपण ह्याचे लाडू बनवू. या पद्धतीने आपण आता लाडू गोल गोल असे बनवत आहे. हे लाडू एकदम चविष्ट झालेले आहेत. बघा कसे बनतात. टेस्ट खाऊन बघा. बघा तर आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. एकदम गोल गोल आणि सॉफ्ट असे लाडू तयार झालेले आहेत. आपण हे लाडू दररोज सकाळी ब्रश केल्याच्या नंतर एक लाडू खाऊ शकतो. कारण ह्याच्यामध्ये तूप वगैरे ड्रायफ्रूट सगळे जास्त असल्यामुळे एक लाडूच्या वर किंवा 2च्या वर आपण खाऊ शकत नाही. लाडू आपले आता पूर्ण हे आपण फॅनला ठेवून घेतल्याच्या नंतर सेट होतील. त्यानंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.